नमस्कार. पिंपळावरची हडळ थरारक अनुभवाची एक मराठी भयकथा मी घेऊन आलेली आहे. स्थान किंवा गावाचे नाव मी काही कारणास्तव सांगणार नाही. जिने मला हा अनुभव सांगितलेला तिचीच मी मागणी, कारण अजूनही असे अनुभव लोकांना तिकडे येत असतात. अशी काही गावं आहेत. काही जागाच अशा असतात जिकडे रात्री अपरात्री चुकूनही भल्या माणसाने पाऊल टाकून या घटनांची सुरुवात कशी झाली हे सांगता यायचंच नाही. भूतासाठी खूप प्रसिद्ध अशी ती जागा म्हणण्यापेक्षा तो तेवढा रस्ता किंवा तेवढा इलाका, नक्की काय होतं त्या रस्त्यामध्ये, ज्या रस्त्याची इतकी चर्चा सदा सर्वदा लोकांच्या शब्द न शब्दामधून बाहेर पडत होती. काही जण म्हणतात तिकडे खूप वर्षाआधी पिंपळाच्या झाडावर एका बाईने सासरच्यांना कंटाळून स्वतःला फास लावून घेतला. तर काही म्हणतात तिकडे एक काळी एका बाईचा ॲक्सिडेंट झालेला. तेव्हापासून ती हडळ किंवा चेटकीण सगळ्यांनाच दिसते. प्रत्येकाची आपली आपली मते आणि भातिके आहेत. पण या मागचे सत्य काय, देवच जाणो. तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाची सुरुवात झाली जेव्हा गावात ज्योतिबाची जत्रा भरली होती. जत्रा म्हटलं की साहजिकच जत्रेमधल्या त्या सर्व गमती आल्याच. दिवसा गावे जेवण असतं आणि संध्याकाळी भजन कीर्तन यांनी गाव भरून निघतं. एकदा कीर्तन संपलं की मग पुन्हा रात्रीचं जेवण आणि जत्रेला सुरुवात. खेळण्याची, पाळण्याची दुकाने, छोटे मोठे स्टॉल या सर्वांनी गाव गजबजून जातं. इतकंच काय तर लांब लांबच्या गावातून सुद्धा या जत्रेत भाविक येत असतात. मग ही जत्रा रात्री 12-1 कितीही वाजेपर्यंत चालू असते. जाधवांची आरती, तिच्या 3 मैत्रिणी पूजा, सुखदा आणि रक्षा सोबत जत्रेमधून रात्री उशिरा घरी येत होती. रात्री 11चा सुमार होता. आज जरा जास्तच उशीर झालेला म्हणून तिघीही तितक्या लवकरच जमेल तशा चालत होत्या. त्या चौघींचा रस्ता हनुमान मंदिराच्या पाठीमागून उजव्या हाताला मोठ्या वळसा घालून त्या पिंपळाच्या झाडाजवळून जात होता. संपूर्ण गावामध्ये या झाडाविषयी व तिकडच्या रहस्याविषयी इतर नवीन रहिवासी किंवा पाहुणे यांनाच माहीत नव्हती. बाकी पूर्ण गावाला माहीत होती. या चौघी मैत्रिणीसुद्धा त्या गोष्टीबद्दल अनभिज्ञ नव्हत्या. घरच्यांनी वारंवार बजावून देखील आज खूप उशीर झालेला. मी बोलले होते ना गं लवकर निघायला, किती उशीर करता तुम्ही सगळीकडे, आरतीच्या मैत्रिणींना म्हणाले. आमच्याकडे काय ढकलतेस, तू पण टाईमपासच करत होतीस ना, सुखदा म्हणाली. अरे बायांनो, घरी भांडा, हवं तेवढं, आधी इथून चला. सगळ्या पटापटा चालू लागल्या. हनुमान मंदिराच्या आवारात पोहोचेपर्यंत सोबत जत्रेतून जाणारी मोजकी माणसे सोबत होती. माणसे सोडून पुढे आल्यावर त्यांना पहिल्यांदाच भयाची गडद आणि पारदर्शक अशी जाणीव झाली. या रस्त्याला त्यांच्या सोबतीला कोणीच नव्हते. रस्त्यावरचा अंधार आणि त्या अंधाराला चिरून जाणारी भयान शांतता मनातल्या भीतीला खतपाणी घालण्याचे काम करत होते. भीती तर चौघींच्या मनात दाटून आलेली, पण कोणी बोलून दाखवत नव्हते. वयाने लहान असल्या तरी अशा बेताच्या परिस्थितीत स्वतःच्या मनातली भीती सांगून समोरच्याचे मनोधैर्य खचवण्याचे काम त्यांच्यापैकी कोणीच करणार नव्हते. जसे ते पिंपळाच्या झाडाजवळ येऊ लागले तसं पूजाने भीती जाण्यासाठी सहजच गाणी गुणगुणायला सुरुवात केली. काही वेळाच गाणी गुणगुणले असेल की तातडीने तिने ते बंद केले. तिच्या कानाजवळ कोणीतरी तेच गाणी वेगळ्या आवाजात गुणगुणण्याची तिला वाट झाली. लागलीच तिने बाकीच्या मैत्रिणींना विचारले, तुम्ही कोणी माझ्यासोबत आता गाणं गुणगुणत होता का? पण सगळ्यांनी नकारात्मक मान हलवली. आता सगळ्यांच्याच लक्षात ती गोष्ट यायला उशीर नाही लागला. तरीही त्यांनी धीर सोडला नाही आणि कोणीही त्यांची वाच्यता एकमेकींसमोर केली नाही. पिंपळाच्या झाडाजवळ जाताच सगळ्यांना कोणाच्या तरी रडण्याचा सौम्य आवाज येऊ लागला.
आवाज कोणा बाईसारखा होता. आता मात्र सगळ्यांनी घाबरगुंडी उडालेली. त्या चौघींजवळ जवळजवळ धावसच तिथून जाऊ लागल्या. पिंपळाच्या झाडापासून पुढे आल्या. तिकडूनच एक उजव्या बाजूला वळण आहे. तो वळण घेऊन जीव मुठीत ठेवून वाट मिळेल तिकडे पळत सुटल्या. त्याचं त्यांनाच भान राहिलं नव्हतं की त्या कुठे चालल्यात. खूप अंतर धावून शेवटी पायातली त्राण गेली तेव्हा त्यांचा वेग मंदावला. हृदयाची धडधड तर तेवढ्या भयान शांततेत अजूनही भीतीदायक वाटत होती. थोडा वेळ उभ्यानेच विश्रांती घेण्यासाठी त्या एका बाजूला थांबल्या. त्यांना थांबून काही सेकंदच झाले असतील की पुन्हा एकदा थोड्या जवळून कोणाच्या तरी रडण्याचा आवाज आला. आत्ता मात्र त्या पुरत्या घाबरून गेलेल्या. आवाजाच्या दिशेने त्यांनी एक कटाक्ष टाकला तेव्हा त्यांना लक्षात यायला वेळ लागली नाही की तीच मगासची जागा होती आणि हाच तो पिंपळाचा झाड. आत्ता मगाशीच हा झाड आपण पार केलेला, पुन्हा आपण तिकडे कसे काय आलो? पण ही वेळ विचार करण्याची नव्हती. उरले सुरलेले सर्व शक्ती पणाला लावून त्यांनी परत तिथून धूम ठोकली. काय चाललंय काय समजायला मार्गच नव्हता. जत्रेत चोरी जाण्याच्या भीतीने कोणी मोबाईल देखील सोबत आणलेले नव्हते की फोन करून घरी कळवायला तरी आलं असतं. सर्वजणी मागच्या 10 मिनिटात त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात भयानक प्रसंगाला सामोरे जात होती. शेवटी पायातले त्राण पूर्णपणे निघून गेल्यावर पुन्हा एकदा एका रस्त्याच्या कडेला त्या थांबल्या. पण तो विचारही त्यांना जास्त काळ ठेवता आला नाही, कारण पुन्हा एकदा त्या जिकडे थांबलेल्या तेच झाड आणि तोच रस्ता. आता मात्र त्यांना कळून चुकलं की आपल्याला चकवा लागलेला आहे. चकवाबद्दल त्यांच्यापैकी आरती आणि पूजा या दोघींनाच माहीत होतं. काय करावे कुठे जावे काही कळत नव्हते आणि त्यात अशा संकटमयी मनाची पकड पूर्णपणे सैल होऊन जाते. कोणते सद्विचार मनात येत नाही ना कोणते उपाय सुचतात. त्यांच्या सर्वांमध्ये समजूतदार आरती, तिने मात्र अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मन स्थिर ठेवले आणि त्याच आयुष्यात बदलावणारा एक धाडसी निर्णय घेतला. पुढे काही आवाज किंवा अनाहूत घडायच्या आत ती मैत्रिणींना घेऊन आहे तिकडून माघारी फिरली. जाता जाता तिने याचे कारण सांगितले. चकवा लागतो तेव्हा सर्व माणसे पुढे जात राहतात आणि चकवा बसत जातो, कारण ज्यांनी हा चकवा बसवलेला असतो त्या आत्म्यांना किंवा त्या नकारात्मक शक्तींना आपण पुढे जाऊन ह्याच चकव्यामध्ये फसत जावे हेच हवं असतं. जर ह्या वाटेत त्यांच्यासोबत चमत्कार झाला तर ते याच्याहून बचावतात, पण त्यातही खूप कमी जणांना हे भाग्य लागतं. जास्तीत जास्त लोक ह्या मायाजालामध्ये फसत जातात. आपणही 2 वेळा हीच चूक केली. मग मनात विचार आला, आपल्याला पुढे जाऊन काहीच साध्य होणार नाही. आपण अजूनच ह्याच अडकत जाऊ, कदाचित पूर्ण रात्रभर सुद्धा. पण जर पाठीमागे वळलो तर मागे देवाचं मंदिर आहे. कमीत कमी तिकडे आपल्याला हा चकवा नाही बसणार. आणि झालेही तसेच. आरतीचं ते बेत यशस्वी झालं देखील. पाठीमागे डाव्या बाजूने एक वळसा घालून हनुमानाचे ते दिव्य मंदिर दिसले. याआधी कितीतरी वेळा ह्या मंदिरामध्ये गेलो, पण आज ह्या मंदिराचे पावित्र्य जरा जास्तच भासत होते. बुडत्याला काठीचा आधार ह्या म्हणीप्रमाणे आता त्यांच्यासमोर उभ्या ठाकलेल्या जीव घेण्या संकटासमोर हा मंदिर जणू त्यांना एक नवसंजीवनीसारखा भासत होता. सगळ्यांच्या मनात एकच विचार चमकला, आजची रात्र इकडेच काढायची. दिवस उजाडून थोडी वर्दळ जाणवली कीच बाहेर पडायचं. ती रात्र त्यांनी त्या मंदिरात जागून घालवली. असे एका पाठोपाठोमाग भयान प्रसंग घडल्यावर झोप कोणाला येईल? सकाळी घरी जाऊन त्यांनी ही घटना सांगितली आणि तेव्हापासून ते कधीच रात्रीच्या वेळी बाहेर पडलेले नाही. अशी होती ही पिंपळावरची हडळ मराठी भयकथा. हा त्या मैत्रिणीला आलेला एक अनुभव.
तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि